महाराष्ट्र निवडणुका 2024 प्रक्रिया पारदर्शक तरच लोकशाही टिकणार. डॉक्टर विजय मोरे. महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणुकांनंतरही निवडणूक प्रक्रियेबाबत संशय आणि चर्चा थांबत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसत्ता या वृत्तपत्रात महाराष्ट्र निवडणुकीबद्दलच आजही आक्षेप का या शीर्षकाखाली एक परखड लेख लिहिला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी जनतेने ज्यांना नाकारले ते जनादेशाला नाकारतात या शब्दात प्रत्युत्तर दिलं. या दोन्ही लेखांमधून काही गंभीर लोकशाही विषयक मुद्दे समोर येतात. हे केवळ निवडणुकीतील राजकीय हिशेबापुरते नाहीत, तर लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियेवरचा विश्वास टिकवण्याबाबत आहेत. म्हणूनच हे संपूर्ण प्रकरण फक्त राजकीय मतभेद म्हणून गाळून टाकणं योग्य ठरणार नाही. 1. निवडणूक आयुक्तांच्या निवडीतील पारदर्शकतेचा अभाव. राहुल गांधी यांचा प्रथम आक्षेप निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा 2023 वर आधारित आहे. या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नेमणूक एक अशा समितीकडून होते की ज्यात पंतप्रधान, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेता असतो. म्हणजे सत्ताधारी पक्षाला 2 विरुद्ध 1 असे संख्याबळाचे वर्चस्व. या समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना वगळण्यात आले. हेच राहुल गांधींचं मुख्य चिंतेचं कारण आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, 1950 पासून आजवरच्या 25 पैकी 24 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट नेमले, पण मोदी सरकारने प्रथमच समितीत विरोधी पक्षनेत्याचा समावेश केला. हे लोकशाहीदृष्ट्या प्रगतीचं पाऊल आहे. परंतु येथे एक प्रश्न उभा राहतो. जर गेल्या 70 वर्षात जी बाब चुकीची होती तर तीच चूक दुसऱ्या स्वरूपात पुन्हा करणे योग्य आहे का? आणि विशेषतः जिथे निवडणूक आयोग ही संस्था निवडणुकीच्या निष्पक्षतेची हमी देते, तिथे न्यायालयीन सदस्याला काढून टाकून राजकीय सदस्यांना ठेवलं जाणं हे मूलतः शंका उत्पन्न करणार नाही का? 2. मतदारसंख्येतील संशयास्पद वाढ. दुसरा आक्षेप म्हणजे 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या 5 महिन्यात 41 लाख नवीन मतदारांची भर कशी काय पडते? राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार 5 वर्षात 31 लाखांनी वाढलेली मतदारसंख्या नंतर केवळ 5 महिन्यात 41 लाखांनी कशी काय वाढली? फडणवीस यांच्या उत्तरात या आधीच्या निवडणुकातील मतदार वाढीची टक्केवारी दिली आहे. पण हे आकडे बघितल्यास 2004 ते 2019 दरम्यान दर टप्प्याला नवमतदारांची संख्या कमी होत गेली आहे. उलट 2024 मध्येच ही संख्या अचानक वाढते. हे संशयास्पद ठरतं. तांत्रिकदृष्ट्या ही वाढ कायदेशीर असली तरी अचानक वाढलेले मतदार, विशेषतः काही भागात वाढलेली एकतर्फी मतदानाची टक्केवारी ही निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभी करतात. यासाठी आयोगाने मतदार यादीतील फेरतपासणी, हटवलेले आणि नव्याने जोडले गेलेले मतदार यांची यादी सार्वजनिक करणे आवश्यक आहे. 3. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भातील पारदर्शकतेचा अभाव. ईव्हीएम मशीनवरचा विश्वास हा अनेकांच्या मनात असलेली सततची चिंता आहे. राहुल गांधी यांनी विचारलेला प्रश्न थेट आहे. जेव्हा व्हीव्हीपॅटचा वापर होतो तेव्हा फक्त 5% मशीनच तपासायच्या का? 100% गिनती का नाही? फडणवीस यांचं उत्तर न्यायालयाच्या निर्णयावर आधारित आहे. पण न्यायालयीन आदेश काही वेळा तांत्रिक बाबींवर आधारित असतो. लोकशाहीत मात्र जनतेचा विश्वास ही सर्वोच्च संमती मानली गेली पाहिजे. आजही अनेक प्रगत राष्ट्रात, उदाहरणार्थ जर्मनी, नेदरलँड्स, ईव्हीएमला बंदी आहे. त्यामागचं कारण म्हणजे प्रक्रिया फुलप्रूफ नाही तर पब्लिक प्रूफ असली पाहिजे. म्हणूनच 100% व्हीव्हीपॅट गिनती नसलं तरी निवडणुकीनंतर यादृच्छिक जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ईव्हीएम व्हीव्हीपॅट तपासणी, स्वतंत्र सायबर ऑडिट आणि प्रामाणिक ऑडिट रिपोर्ट्स उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे. 4. प्रशासकीय यंत्रणेवर पक्षीय प्रभाव. राहुल गांधी म्हणतात की निवडणूक काळात स्थानिक अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे भाजपाशी जवळीक असलेले असल्याने प्रशासन तटस्थ राहिलं नाही. मुख्यमंत्री फडणवीस मात्र म्हणतात, सर्व अधिकार निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतात, त्यामुळे पक्षीय हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही. पण वास्तव वेगळं सांगतं. कोणता अधिकारी कुठे नेमायचा, कोणाचा कार्यकाळ निवडणुकीच्या आधीच संपतो, कोणाला कुठे ठेवून दिलं जातं, हे सारे अलिखित नियंत्रणांचे प्रकार सत्ताधाऱ्यांच्या हातात असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनावरचा पक्षीय प्रभाव नाकारता येत नाही. म्हणूनच निवडणूक आयोगाने अशा पदांवर स्वतःची स्वायत्त यादी
व पॅनल प्रक्रिया आणली पाहिजे. 5. प्रचारात वापरलेली अपार धनराशी आणि असमतोल. राहुल गांधी यांचा शेवटचा आणि कदाचित सर्वात गंभीर आक्षेप म्हणजे प्रचाराच्या खर्चाबाबत. भाजपचा प्रचार हा इतका प्रभावशाली आणि भव्य दिव्य होता की तो फक्त कार्यकर्त्यांच्या उत्साहाने शक्य आहे हे मांडणे अवघड वाटते. फडणवीस यांचं म्हणणं आहे की भाजपचं संघटन प्रबळ आहे म्हणून हा प्रचार यशस्वी झाला. पण प्रचार ही स्पर्धा आहे आणि जिथे पैसा असमसमान असेल तिथे ती स्पर्धा तशीच राहत नाही. सोशल मीडिया बूस्टिंग, टीव्ही जाहिराती, हेलिकॉप्टर प्रचार, इव्हेंट मॅनेजमेंट हे सगळं प्रचंड खर्चिक असतं. इतर पक्ष अशा स्तरावर पोहोचू शकत नसतील तर लोकशाहीच्या संधी समान राहतात का? निवडणूक खर्चाच्या मर्यादा आज कालबाह्य झाल्या आहेत. आयोगाने त्या कठोरपणे अंमलात आणण्याची गरज आहे. तसेच पक्षीय निधी आणि त्याचा स्रोत जनतेसमोर वेळोवेळी स्पष्ट करणे हेही अत्यावश्यक ठरतं. समारोप. लोकशाही केवळ मतदानात नव्हे तर विश्वासातही असली पाहिजे. राहुल गांधी यांनी मांडलेले मुद्दे हे फक्त पराभूत झालेल्याचे आरोप मानून फडणवीस यांनी बाजूला सारावेत एवढंच पुरेसं नाही. कारण हे मुद्दे प्रक्रिया, पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासावर आधारलेले आहेत. लोकशाहीत केवळ निकाल नव्हे तर निकालापर्यंतची प्रक्रिया महत्त्वाची असते. निवडणूक आयुक्तांची नेमणूक, मतदार यादीतील पारदर्शकता, ईव्हीएम संदर्भातील विश्वास, प्रशासनाची निष्पक्षता, प्रचारातील आर्थिक समता हे 5ही मुद्दे लोकशाहीच्या मूलभूत आधारस्तंभाशी संबंधित आहे आणि म्हणूनच या मुद्द्यांकडे आकडेवारी आणि राजकीय प्रलोभनाच्या चष्म्यातून नव्हे तर लोकशाही मूल्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता ही लक्झरी नव्हे, ती गरज आहे आणि जनतेचा विश्वास ही तिची ताकद आहे. डॉक्टर विजय मोरे.